राजू शेट्टीजी, तुमची पहिली प्रतिक्रिया जी 24 तासने सगळ्यात पहिले प्रकरण उघडकीस आणलं होतं, त्याच्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते याच्यात त्यांनी उड्या मारल्या आणि आज हे प्रकरण आम्ही इथपर्यंत आणलंय. पहिली याच्यात कारवाई झालेली आहे, पहिली अटक या प्रकरणात होत आहेत, पण दुसरे पार्टनर जे आहेत दिग्विजय पाटील अजून त्यांच्यावर काही पाऊल उचललं गेलेलं नाही आहे आणि मगाशी याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? राजू शेट्टीजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो, येतो. हा, तुमची हा, पहिली प्रतिक्रिया याबाबत काय? अत्यंत महत्वाचा असा घोटाळा जी 24 तास आणि त्या टीमनं उघडकीस आला त्याबद्दल पहिल्यांदा मी जी 24 तास अभिनंदन करतो. पण माझा सरकारला आणि खास करून गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकच प्रश्न विचारायचा आहे की फक्त प्यादी किती दिवस तुम्ही पकडत राहणार? यातला म्होरक्या कोण आहे, वजीर कोण आहे, त्याचं काय करणार? पार्थ पवार यांची आमेडिया कंपनी आहे आणि आमेडिया कंपनीच्या पुढाकारानं हा घोटाळा झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शीतल तेजवानी एजंट असेल, बाकीचे असतील, यांना तुम्ही पकडलं, त्या तहसीलदारला पकडलं, परंतु पार्थ पवारला अजून अटक का होत नाही याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनीच दिलं पाहिजे, कारण गृह खातं सुद्धा त्यांच्याकडेच आहे. ठीक आहे. राजू शेट्टीजी, अजूनही याच्यात दोन आरोपी आहेत मुख्य. एक आहेत शीतल तेजवानी, दुसरे आरोपी आहेत दिग्विजय पाटील. अजून तर दिग्विजय पाटलांचं तुम्ही म्हणतात की पार्थ पवारांच्या अटकेचा प्रश्न, त्यांचं नावच आलेलं नाही एफआयआर मध्ये. दिग्विजय पाटील ज्यांचं नाव एफआयआर मध्ये, त्यांची अजून साधी चौकशी सुद्धा झालेली नाहीये. नाही, दिग्विजय पाटलांचं तर व्हायला पाहिजे, त्यांना ताब्यात घ्यायला पाहिजे, पण पार्थ पवारांना सुद्धा घेतलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बिलकुल. मी तेच म्हणतोय की अजून तर पार्थ पवारांपर्यंत लांबची गोष्ट आहे. ज्यांचं नाव आरोपपत्रात आहे त्यांना चौकशीला बोलवलं नाही अजून. आमेडिया कंपनी ही अजितदादाशी संबंधित आहे म्हणूनच पाठीशी घातलं जातंय आणि म्हणून याच्यावर आता मुख्यमंत्र्यांनीच प्रकाश टाकला पाहिजे. जो न्याय इतरांना दिला जातो, जो न्याय सामान्य माणसाला दिला जातो, तोच न्याय राज्याचे उपमुख्यमंत्री असो किंवा त्यांचा मुलगा असो त्यांना सुद्धा तोच न्याय लावला पाहिजे. ठीक आहे राजू शेट्टीजी, तुमचे खूप खूप आभार. तुमची ही मागणी आहे की पार्थ पवारांचं त्यात नाव यावं आणि त्यांची देखील अटक व्हावी, राजू शेट्टी यांची मागणी आहे.